नमस्कार, नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी बनवते एक टी टाइम केक। जेव्हा जेव्हा माझ्या घरी थोडीशी जास्त पिकलेली केळी असतात जी खाण्यासाठी कुणीही इंटरेस्टेड नसतं, तेव्हा मी हा केक हमखास बनवते। म्हणजे केळी वाया जात नाही आणि संध्याकाळी मुलांना खायला देण्यासाठी हा मस्त केक पण तयार होतो, तोही झटपट। चला सुरू करूया। सगळ्यात अगोदर मी इथे घेते 5 छोटी वेलची केळी। ही थोडी जास्त पिकलेली आहे। त्याच्यातच घालते 1.5 वाटी बारीक रवा। मोठा रवा तुमच्याकडे असेल तर काहीच हरकत नाही, कारण आपण तो मिक्सरलाच फिरवून घेणार आहोत। त्याच्यात एक मोठा चमचा दही घालते। हे दही आंबट नाही आहे। इथे मी घालते पाव कप पेक्षा कमी तेल। एक मोठा चमचा गव्हाचं पीठ घेते बाइंडिंग साठी आणि याच्यात अर्धा कप दूध घालून हे सगळं मिश्रण 1-2 मिनिटं मिक्सरला फिरवून घेऊया। जसं आपल्याला लागेल तसं आपण थोडं थोडं दूध याच्यात मिक्स करू। आता हे सगळं 2 मिनिटं फक्त मिक्सरला फिरवून घेतलं होतं। याच्यात घालूया अर्धा कप साखर। इथे तुम्ही गूळ पण घेऊ शकता आणि परत थोडंसं दूध घालून परत 2 मिनिटं मिक्सरला फिरवून घेऊया। सगळं बॅटर एका बोल मध्ये काढून घेते आणि हे आता 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया। 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपलं बॅटर थोडंसं थिक झालेलं आहे। ह्याच्यात घालते अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स। हे माझ्याकडे थोडेसे चेरीज आहेत, त्याचे बारीक छोटे तुकडे करून घेतले। ते थोडेसे पिठात घोळून घेतलेले आहेत। हे छान मिक्स करूया। आता आपल्या बॅटर मध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालण्याआधी मी इथे कुकर प्रीहीट करण्यासाठी ठेवलेला आहे। कुकर मध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि एक छोटीशी रिंग ठेवलेली आहे। आता याच्यात घालते 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा। याच्यावर थोडंसं दूध घालायचं आणि हे परत छान कट अँड फोल्डने मिक्स करून घेऊया। एका कुकरच्या भांड्याला बटर पेपर लावून घेतलेला आहे। त्याच्यात हे सगळं बॅटर घालते आणि त्याच्यावर घालूया थोडेसे चॉकलेट चिप्स आणि ह्या टीन आता प्रीहीट करून घेतलेल्या कुकर मध्ये 35 ते 40 मिनिटं बेक करून घेऊया। आणि तुम्ही बघू शकता आपला सॉफ्ट आणि स्पॉन्जी केक तयार आहे। तुम्ही पण हा केक नक्की करून बघा। अशा सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। परत भेटू लवकरच। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा।